वाजता. ब्रेक नंतर महाराष्ट्र कॉलिंग मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण रशियातल्या कझान स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीतलं MBBS शिक्षण या विषयावर चर्चा करतो आहे. आपण सर आता चर्चा जी सुरू होती आपली त्यामध्ये आपण ऍडमिशनचे निकष पाहिले, कशा पद्धतीने हवामान आहे तेही पाहिलं. अनेक शंका आपल्या गेलेल्या आहेत, पण सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे फी संदर्भामध्ये. तर या शिक्षणाचं ऍडमिशन घेताना इथे भारतामध्ये फी भरता येते का? फी जी ऍडमिशनची जी प्रक्रिया आहे त्याच्यासाठी जी सर्वसाधारण भारतात जी लागणारी अमाऊंट आहे ती आहे अंदाजे 75 ते 80 हजार रुपये. त्याच्यामध्ये तुमचं ऍडमिशन कन्फर्मेशन होऊ शकतं, त्याचप्रमाणे तुमचे विजा कागदपत्र, विजा स्टॅम्पिंग आणि वन वे एअर तिकीट म्हणजे जाण्याचं विमान प्रवासाचं तिकीट, त्याचप्रमाणे तुमचे अपोस्टेल किंवा लिगलायझेशन हा खर्च देखील इथं आपण भरू शकतो. पण जर कॉलेजची फीचा जर विचार केला तर ती कॉलेजची फी आपल्याला विद्यापीठात तिथं डायरेक्टच भरावी लागते. मग विद्यापीठाची ही वार्षिक फी किती असते आणि कशा पद्धतीने ती भरता येते? ह्या वर्षाची जी फी आहे ती आहे $5,000 म्हणजे अंदाजे जर इंडियन करन्सीमध्ये बघितलं तर $3.25 लाखापर्यंत ती अमाऊंट आहे. हॉस्टेलची फी अंदाजे $700 म्हणजे 40-42 हजार आणि मेडिकल इन्शुरन्स अंदाजे $100 म्हणजे जर टोटल हा खर्च बघितला तर 350-360 पर्यंत प्रत्येक वर्षाला हा खर्च लागू शकतो. ह्याच्या व्यतिरिक्त जो खर्च आहे तो असणार आहे पर्सनल एक्सपेंडिचर म्हणजे वैयक्तिक खर्च, ज्याच्यामध्ये त्यांचं जेवण आलं, त्याच्यानंतर त्यांचं राहणं फिरणं जे आहे विदिन द सिटी आणि मोबाईल रिचार्जेस. म्हणजे अंदाजे जर बघितलं तर 4-4.25 लाख रुपये प्रत्येक वर्षाला त्यांना लागू शकतात. असं जर 6 वर्षाचा जर आपण विचार केला तर अराउंड 24 to 25 lakhs पर्यंत आपलं बजेट असणं आवश्यक आहे. मग या संदर्भात शिक्षणासाठी आपल्याला शैक्षणिक कर्ज वगैरे मिळू शकतं का? हो, येस, लोन हे मिळू शकतं, बट लोन घेताना थोडंसं केअरफुल राहायची गरज आहे, कारण जे लोन असतं हे कायम विद्यार्थ्याच्या नावाने असतं आणि पालक हे त्याचे फक्त गॅरेंटर्स म्हणून राहू शकतात. आणि हे जे एज्युकेशन लोन आहे ते ऍडमिशन कन्फर्मेशन झाल्यानंतर मिळत असतं आणि जी अमाऊंट आहे बँक जी सँक्शन करते ती अंदाजे 80% अमाऊंट बँक सँक्शन करू शकते आणि 20% हे स्वतः पेरेंटला देणं आवश्यक आहे. सर, एक महत्वाचं आहे, रशियामध्ये स्मोलेन्स्क युनिव्हर्सिटीला जी फेब्रुवारी 2016 मध्ये आग लागली होती, त्यामुळे फार वाईट परिस्थिती आपण प्रत्येकानं पाहिलं होतं आणि त्यामुळे आता अनेक पालकांच्या मनामध्ये इथल्या शिक्षणाबद्दल शंका निर्माण झालेल्या आहेत. त्याबद्दल काय सांगाल? आता किती विश्वासार्हता आहे? शंका म्हणल्यापेक्षा लोकांच्या मनात एक भीती आहे सेफ्टी आणि सिक्युरिटीच्या ह्याच्यातनी. आणि मी आपल्या चॅनल मार्फत तेच सांगू इच्छितो की कझानचे जे हॉस्टेल्स आहेत किंवा कझान फेडरलचे जे हॉस्टेल्स आहेत हे सिक्युअर आहेत. प्रत्येक विद्यार्थ्यांना आम्ही गेल्यानंतर सेफ्टी सिक्युरिटी मेजर्स जे असतात, म्हणजे आग लागली तर काय करायचं, जर आजारी पडलं तर डॉक्टरांना कसं बोलवायचं, किंवा जर इमर्जन्सी काही नंबर्स असतील ते त्यांना कुठं त्यांनी अप्लाय करायचं, या सगळ्या गोष्टी त्यांना गेल्यानंतर सांगितल्या जातात. त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं प्रत्येक जे कॉरिडॉर्स आहेत हे ह्याला क्लोज सर्किट सर्व्हेलन्स असतो, फायर एक्सटिंग्विशर्स असतात तिथं. त्याचप्रमाणे सिक्युरिटी गार्ड्स जे आहेत हे आता प्रत्येक फ्लोअरला असतात, म्हणजे कोणीही जो सिव्हिलियन आहे तो आत एंटर करू शकत नाही किंवा एक्झिट करू शकत नाही. त्याचप्रमाणे बेड्स आहेत, बेड लिनेन आहे आणि सगळ्या गोष्टी ज्या एका विद्यार्थ्याला त्याच्या अभ्यासासाठी लागतात त्या सगळ्या गोष्टी तिथं आहेत, म्हणून काही काळजी करण्याचं कारण नाही आहे. आणि अनेक महत्त्वाची गोष्ट आहे की बरेचसे युनिव्हर्सिटीजमध्ये हॉस्टेल्स नसतात, तर जर त्या ठिकाणी जर हॉस्टेलची सोय नसली तर अवश्य तिथं जाण्याची गरज नाही आहे. जे युनिव्हर्सिटीज हॉस्टेल्स देतात तिथंच आपण आपल्या विद्यार्थ्यांना पाठवणं आवश्यक आहे. नक्कीच सर, कार्यक्रमात आपल्याला एक फोन आलेला आहे. मंजिरी ही आपल्याशी बोलतायत नागपूरहून. मंजिरी, विचारा आपला प्रश्न. नमस्कार मंजिरी, विचारा आपला प्रश्न. मला सरांना प्रश्न विचारायचा आहे की MBBS व्यतिरिक्त काही कोर्सेस अजून आहे का तिथे? रशियन युनिव्हर्सिटीमध्ये आणखीन वेगळे कोर्सेस काही आहेत का? ऑफकोर्स रशियामध्ये एव्हिएशन आहे, इंजिनिअरिंग आहे, MBA आहे, हे सगळे कोर्सेस आहेत. IT चे कोर्सेस आहेत, बट हे सगळे कोर्सेस रशियन लँग्वेजमध्ये शिकवले जातात. सो इंडियन विद्यार्थ्यांना त्याच्यासाठी काय करावं लागतं की 1 वर्षाची प्रिपॅरेटरी फॅकल्टी घ्यावी लागते, करावी लागते 1 वर्षाचा कोर्स, आणि त्याच्यानंतर ते जॉईन करू शकतात. अच्छा
तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, आपले विद्यार्थी तिथे जाऊन राहणार म्हटल्यानंतर अन्नाचा, खाण्यापिण्याचा महत्त्वाचा प्रश्न आहे. आपलं भारतीय अन्न आणि तिथलं जे अन्न पदार्थ आहेत, खाद्य संस्कृती जी तिथली आहे ती Correct. आपल्यापेक्षा फार वेगळी आहे. त्यामुळे मग तिथे त्यांच्या ज्या जेवणाची सोयी आहेत त्या कशा पद्धतीने होतात? इंडियन जे कुझिन आहे, म्हणजे इंडियन जे फूड आहे ते खूप रिच आहे आणि रशियामध्ये तितकं टेस्टी फूड मिळत नाही. अच्छा. सो इंडियन विद्यार्थ्यांना तिथं देखील काही काळजी करायचं कारण नाहीये, कारण तिथं काही प्रायव्हेट मेस अवेलेबल आहेत जे विद्यार्थी घेऊ शकतात. युनिव्हर्सिटी कुठल्याही प्रकारची मेस प्रोव्हाइड करत नाही. सो प्रायव्हेट मेस पॉसिबल आहे. इंडियन रेस्टॉरंट्स आहेत, इंडियन फूड जॉईंट्स आहेत, शिवाय कॅन्टीन्समध्ये आणि हॉस्पिटल्समध्ये देखील इंडियन फूड मिळतं. आणि जर ते खर्चिक वाटत असेल तर विद्यार्थी स्वतः देखील जेवण बनवू शकतात. सगळे स्पायसेस, सगळे धान्य किंवा सगळे व्हेजिटेबल्स, ह्या सगळ्या गोष्टी तिथं मिळतात. सर, मगाशी मी एक सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित केला होता. मला आता त्या संदर्भात आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे की विद्यार्थ्यांना, आता रशियाला जर विद्यार्थी राहणार आहेत पालकांपासून लांब, तर अशा युनिव्हर्सिटीजमध्ये रँगिंगला वगैरे विद्यार्थ्यांना सामोरं जावं लागतं का? नाही, ऑफकोर्स रशियाचे ह्या ज्या 2 युनिव्हर्सिटीज बद्दल आपण बोलतो ह्या मध्ये खूप कडक व्यवस्था आहे. मी पालकांना अश्युअर करू इच्छितो की कुठल्याही विद्यार्थ्याची या युनिव्हर्सिटीमध्ये आतापर्यंत रॅगिंग घेतलेली नाहीये आणि घेणार देखील नाही, अशी कधीच घडलेली नाहीये. कारण ह्युमन राईट्स असू देत किंवा युनिव्हर्सिटीचे ऍडमिनिस्ट्रेशन असू देत किंवा स्टुडंट असोसिएशन असू देत किंवा सिनियर विद्यार्थी तिथे शिकत असणारे हे खूप कोऑपरेटिव्ह आहेत आणि ह्या घटनांना अजिबात तिथं प्रोत्साहन दिलं जात नाही. अच्छा. सर, विद्यार्थी तिथे राहणार म्हटल्यानंतर काही जणांना असं इच्छा असते की आम्ही इंडिपेंडेंट व्हावं, आम्ही स्वतः कमवावं. मग असं काही सुविधा तिथे उपलब्ध आहेत की विद्यार्थी स्वतः शिकवून कमवून असं हे करू शकतात? सो अर्न अँड लर्न ही जी काही पॉलिसी आहे, ऑफकोर्स रशियन गव्हर्नमेंट त्याला ऑफिशियली सपोर्ट करत नाही. कारण MBBSचा हा जर कोर्स आपण विचार केला, सो इट्स अ फुल टाइम कोर्स आणि विद्यार्थी लेक्चर्स आणि क्लासेस ह्यांची अटेंडन्स देखील 80% पेक्षा जास्त असणं आवश्यक आहे. बट जर त्यांना त्यांच्या पॉकेट मनीसाठी कुठल्या पॉलिक्लिनिकमध्ये किंवा हॉस्पिटल्समध्ये जर त्यांना काम करायचं असेल फॉर अ निग्लिजिबल अमाऊंट तर आणि गेनिंग ऑफ नॉलेज तर ठीक आहे. बट जर कुठल्या विद्यार्थ्यांनी असं डिसाईड केलं की बाबा मी तिथं जाऊन कॉलेजची फी गोळा करीन किंवा काम करून, तर ते पॉसिबल नाही आहे. कारण त्यांना तेवढा स्केल मिळणार नाहीये आणि अनऑफिशियली ते काम करू शकत नाहीत, कारण ते स्टुडंट विजावर असतात. सर, प्रस्थान प्रक्रिया कशी असते इथली? आता तिथं जायच्यासाठी जे डॉक्युमेंट्स लागतात, सगळ्यात पहिलं तर ऍडमिशन कन्फर्मेशन, त्याच्यानंतर त्यांचा पासपोर्ट असणं आवश्यक आहे. पासपोर्ट झाल्यानंतर त्यांचा व्हिसा आणि व्हिसा नंतर त्यांचं तिकीट, हे प्री डिपार्चरला जे डॉक्युमेंट्स लागतात हे सगळ्यात त्याचप्रमाणे ह्या वर्षीपासून MCIने एक नवीन रूल काढलेला आहे की जायच्या अगोदर आपल्याला काउन्सिलला सांगावं लागणार आहे की एलिजिबिलिटी सर्टिफिकेटसाठी आपण अप्लाय करा. सो MCIचं NOC देखील आपल्याला ह्या वर्षी जे विद्यार्थी आहेत त्यांना MCIचं NOC जाताना घेऊन जावं लागणार आहे. सर, जेव्हा विद्यार्थी रशियामध्ये ऍडमिशन करून भारतातून जाणार असतील त्यावेळी त्यांच्या सोबत कुणी जातं का? मी त्यांच्या सोबत स्वतः जात असतो आणि काही आमचे टीम्स जे आहेत, जे दिल्लीवरून निघणारे विद्यार्थी आहेत किंवा चेन्नई आहेत, कोलकाता आहेत, ह्या सगळ्या ठिकाणाहून AKCचे जे ब्रांचेसचे हे आहेत, ऑफिशियल्स आहेत, ते विद्यार्थ्यांना घेऊन तिथं जात असतात. आणि विद्यार्थ्यांना तुमच्याकडून काय काय मदत मिळत असते? बरीच त्यांना मदत मिळू शकते. सगळ्यात पहिलं काउन्सिलिंग, विच इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. त्यांचे विजा, त्याच्यानंतर त्यांचे तिकीट फॉर्मॅलिटीज, एलिजिबिलिटीसाठी लागणारी मदत फॉर्म फिलिंगसाठी, त्यानंतर तिथं जाताना ट्रॅव्हलमध्ये लागणारा जो असिस्टन्स आहे तो त्यांना दिला जातो. त्यानंतर इमिग्रेशन जे फॉर्मॅलिटीज आहेत ते त्यांच्या केल्या जातात. तिथं गेल्यानंतर विद्यार्थ्याचं रजिस्ट्रेशन हे आम्ही करतो. त्याच्यानंतर त्यांची हॉस्टेलमध्ये त्यांचा पार्टनर आणि त्यांची जेवणाची सोय. त्याचप्रमाणे तिथं गेल्यानंतर विजा एक्सटेन्शन करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर ॲडमिनिस्ट्रेशन बरोबर त्यांची ओळख ही मी त्यांची करून देत असतो. त्याचप्रमाणे तिथं लोकल जे विजा ऑफिसर्स आहेत त्यांच्याबरोबर त्यांची ओळख, लोकल सिम कार्ड त्यांना घेऊन देणं, त्याचप्रमाणे वायफाय आणि इंटरनेटचं कनेक्शन, त्याचप्रमाणे लोकल पोलीस बरोबर त्यांची आमचं एक मीटिंग असते ती होणं गरजेचं आहे, जे आम्ही करून देत असतो. टीचर्स बरोबर ओळख,
ही महत्वाची आहे. त्यानंतर स्टुडंट असोसिएशन आहे तिथं, तर स्टुडंट असोसिएशन बरोबर त्यांची ओळख केली जाते. इंडियन एम्बसीची एक एज्युकेशन विंग आहे, त्यांच्याबरोबर आम्ही त्यांचं रिप्रेझेंटेशन करतो. कल्चरल विंग बरोबर आम्ही त्यांची ओळख करून देतो. अशा बऱ्याच एंडलेस लिस्ट आहे. ज्या विद्यार्थ्यांना तिथं आमच्या मार्फत जायचं त्या सगळ्या विद्यार्थ्यांना ह्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. सर, कझान युनिव्हर्सिटीसाठी रशियामध्ये दाखल झाल्यानंतर विद्यार्थ्यांची तिथली पुढची कशी प्रोसेस असते हे मला जाणून घ्यायचंय. मात्र कार्यक्रमात छोट्याशा ब्रेकची वेळ झालेली आहे. आपण कुठे जाऊ नका, पाहत राहा महाराष्ट्र कॉलिंग. नमो भारतम हा कार्यक्रम साम वाहिनीवर हिंदी भाषेतून आपल्याला पाहता येईल. या कार्यक्रमामध्ये ज्या प्राचीन परंपरा आहेत त्यांचं विज्ञान, त्यांची प्रात्यक्षिकं, प्राचीन जे काही सर्व ज्ञान आहे, वेदवाङ्मय आहे आणि मनाचे श्लोकी असतील, गीता असेल, ज्ञानेश्वरी असेल आणि त्या बरोबरीने आदिशक्तीचं जागरण म्हणजे स्त्री प्रतिष्ठेविषयीचा अत्यंत जिव्हाळ्याचा असा हा एक अत्यंत नाविन्यपूर्ण कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळेल. नमो भारतम देखिए सोमवार से शनिवार सुबह 7:30 पर, पुनः प्रसारण दोपहर 1:30 और रात 11 बजे सिर्फ साम टीव्ही पर. पाऊस सुरू, आजार सुरू, पोटदुखीची गोळी, खोकल्याची गोळी. हॅलो, डॉक्टरांकडून ऐक. गोळ्यांच्या आधी लाईफ बॉय. गोळ्या, लाईफ बॉय, काय कनेक्शन आहे? आजाराचं खरं कारण किटाणू हातातून तोंडामध्ये, पुन्हा आजार, पुन्हा गोळ्या. मग नवीन लाईफ बॉय विथ ऍक्टिव्ह सिल्वर हा देतो 10 इन्फेक्शन पसरवणाऱ्या किटाणूंपासून आमचं सर्वात शक्तिशाली संरक्षण. आजपासून गोळ्या कमी, संरक्षण जास्त. लवकर चला. तुझ्या छोट्या हातांनी तर कमाल केली, पण तुझ्या हातांचं काम वाढवलं. काही नाही आजी, इझी आहे. सर्फ एक्सेल इझी वॉश हे तेलासारखे कठीण डाग निपटून काढते सहजपणे. 63 कोटी महिलांच्या या देशात सौंदर्यासाठी फक्त एकच रूप असावं, हे किती अजब आहे ना. खरं तर सौंदर्याची अनेक रूपं असतात. चला बदलू सौंदर्य पाहण्याची दृष्टी. चल लवकर, इव्हेंट कव्हर करायचा. स्कार्फ तरी बांध, केस विस्कटतील. फक्त शॅम्पू केल्यावर काही तासातच विस्कटलेले केस. सनसिल्कचा नवीन ट्विन पॅक. स्टेप 1 शॅम्पू, स्टेप 2 कंडिशनर. शॅम्पू नंतर कंडिशनर यूज करा आणि फक्त 3 मिनिटांनंतर केस राहतात सेट दिवस रात्र. सनसिल्कचा नवीन ट्विन पॅक फक्त 4 रुपयात. करीना सर्वात छान सुगंध ओळखू शकते का? यात ती गंमत नाही. असू शकतो पण नाही. हाच आहे. हजारो फुलं आहेत तिथे. हाच आहे बेस्ट परफ्यूम. ओह, लक्स. लक्स मध्ये आहे आता फ्लोरल फ्युजन ऑइल. लक्सचा परफ्यूम दरवळतो फुलांपेक्षाही जास्त. साधारण डायपर पॅन्ट बाळाला ओलाव्यापासून वाचवू शकत नाही. हगीज वंडर पॅन्ट ही चटकन ओलावा शोषून घेते आणि मोकळेपणाचा अनुभव देते, ज्यामुळे बाळ राहतं सुपर ड्राय आणि ऍक्टिव्ह. हगीज वंडर पॅन्ट. एक्सक्यूज मी सर, आधी लेडीज टॅल्क, आता लेडीज सोप. सर, वाईल्ड स्टोन सोप मोफत वाईल्ड स्टोन टॅल्क सोबत, पुरुष जातीच्या हितासाठी. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण रशियातल्या कझान स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीतल्या MBBSचं शिक्षण या संदर्भामध्ये चर्चा करतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत अमित कांबळे सर. सर, आपण चर्चा करत होतो आणि तुम्ही रशियापर्यंत जाण्याची कशी पद्धत आहे ते सांगितलेलं आहे. पण रशियामधला अंतर्गत प्रवास कसा आहे मला जाणून घ्यायचंय. मात्र कार्यक्रमात आपल्याला एक फोन आलेला आहे. शीतल आपल्याशी बोलतायत वर्धाहून. शीतल, विचारा आपला प्रश्न. नमस्कार शीतल, विचारा आपला प्रश्न. हॅलो शीतल, विचारा आपला प्रश्न. हॅलो 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 शीतल, आवाज येतोय, प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार सर. मला एवढं विचारायचं होतं, तुम्ही ते पहिल्यांदा फी वगैरे ते विचारतात की काय, आम्हाला समजलं नाही बरोबर.
ते आम्हाला डबल पुन्हा सांगाल का? ओके. कझान युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशनच्या फी संदर्भात त्यांचा प्रश्न आहे. ऍडमिशनची जी फी आहे म्हणजे ऍडमिशन प्रक्रियेची जी फी आहे ती असणार आहे 75 ते 80 हजार रुपये, ज्याच्यामध्ये तुमचं ऍडमिशन कन्फर्मेशन, व्हिसा कागदपत्र, व्हिसा आणि एक वेळेचं विमान प्रवासाचं तिकीट, त्याचप्रमाणे अपोस्टिल आणि लिगलायझेशनचा खर्च हे इंडियामध्ये भरावं लागतं. ह्याच्या व्यतिरिक्त जी रशियन विद्यापीठाची म्हणजे कझानची जी फी आहे ती आहे $5,000. ठीक आहे. ती तिथं गेल्यावर भरायची, इथं भरायची गरज नसते ती, कारण विद्यार्थी जेव्हा तिथं जातो तेव्हा तो तिथं जाऊन ती भरतो. त्यानंतर हॉस्टेल फी आहे $700 आणि मेडिकल इन्शुरन्स आहे $100. तर असं जर बघितलं तर 3.5 ते 360 पर्यंत जो वार्षिक खर्च आहे तो तिला विद्यापीठाला भरायचा. आणि वैयक्तिक जो खर्च आहे म्हणजे ज्याच्यात त्याचं जेवण आलं, त्याच्यानंतर त्याचं इंटरनल ट्रान्सपोर्टेशन आलं आणि तिचा मोबाईल रिचार्ज किंवा तिला पर्सनली जे लागणाऱ्या गोष्टी आहेत, तर हे अंदाजे आपण जर कॅल्क्युलेट केलं तर 5,000 to 8,000 रुपीज पर मंथ. तर असं जर बघितलं तर 4.25 लाख रुपयापर्यंत प्रत्येक वर्षाला तुम्हाला खर्च येऊ शकतो. नक्कीच शीतल यांची फी संदर्भातली शंका आता नक्कीच निरसन झालेली असेल. तर आता आपण आपल्या विषयाकडे जो आपण म्हटलेलं होतं की आता रशियामध्ये अंतर्गत प्रवास कसा विद्यार्थी करतात त्या संदर्भात सांगा. युनिव्हर्सिटी जसं सांगितलं की गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटी आहे, सो सगळं जे ट्रान्सपोर्टेशन आहे ते देखील गव्हर्नमेंटचं असणार आहे. विद्यार्थ्यांना प्रवास करायसाठी 3 वेज आहेत. एक ट्रॅम आहे, ट्रॉली बस आहे आणि अंडरग्राऊंड मेट्रो आहे. ह्याचा विद्यापीठात एक पास मिळतो, एक 500-600 रुपयाचा तो पास असतो आणि तो महिनाभर व्हॅलिड असतो, म्हणजे तुम्ही कुठेही ट्रॅव्हल करू शकता ह्या पासच्या अंतर्गत. अच्छा सर, नुकतंच कझान स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीचे डीन आणि कझान फेडरल युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर यांनी AK एज्युकेशनल कन्सल्टंटच्या भारतीय कार्यालयाला भेट दिलेली, त्या संदर्भात सांगा. प्रत्येक वर्षी ते येत असतात. ह्या वर्षी चान्सलर आलेले आणि कझान फेडरलचे व्हाईस चान्सलर आलेले. त्याच्यानंतर ते MCIला देखील त्यांनी भेट दिली आणि MCIच्या जे मेन आहेत त्यांचं नाव आहे डॉक्टर जयश्री मेहता, त्यांच्यासोबत त्यांची मीटिंग झाली आणि खूप त्यांनी विद्यापीठाचं कौतुक केलेलं आहे की एकमेव अशी युनिव्हर्सिटी आहे ज्यांनी 68% ही एलिजिबिलिटी ठेवलेली आहे. MCIची एलिजिबिलिटी 50 असून सो ही जी क्वालिटी मेंटेन केलेली आहे ती खूप चांगली आहे. त्याच्यानंतर आम्ही पुणे विद्यापीठ म्हणजे आपले गाडे सरांना देखील आम्ही भेटलेलो होतो. शिवाजी विद्यापीठाला देखील आम्ही भेट दिली. त्याचप्रमाणे नाशिकचं जे महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस त्यांना देखील आमची एका टीमनी भेटलेले आहे आणि त्यांचा आमचा करिक्युलम कसा आहे, सिलेबस कसा आहे ह्याच्यावर चर्चा झाली. आणि ह्या सगळ्या व्हाईस चान्सलर्सला आणि MCIच्या टीमला आम्ही आमच्या युनिव्हर्सिटीमध्ये इन्व्हाइट केलेलं आहे की तुम्ही देखील येऊन बघा की सिलेबस कसा आहे, मुलं कशी शिकतायत आणि स्क्रीनिंग टेस्टसाठी जो लागणारा आवश्यक क्वेश्चन बँक्स आहेत, जर्नल्स आहेत, त्याच्याबद्दल देखील तुम्ही आम्हाला थोडीशी अजून गाईडलाईन्स द्या. ह्या संदर्भात ही सगळी मीटिंग होती. अच्छा, त्यांनी भेट देऊन म्हणजे तुमच्या याचं जे कौतुक केलेलं आहे त्यामुळे नक्कीच तुमच्या ज्या कामावरची विश्वासार्हता वाढलेली आहे. सर, मला आणखीन एक प्रश्न विचारता आहे. कझान युनिव्हर्सिटीमध्ये भारतातील ज्या रुग्णालयांबरोबर कोणते संलग्न आहेत, हातमिळवणी केलेली आहे, ज्याचा फायदा पुढे विद्यार्थ्यांना भारतात आल्यानंतर होऊ शकतो? ऑफकोर्स बरेच युनिव्हर्सिटीज बरोबर जसं मी सांगितलं की पुणे विद्यापीठ आहे, शिवाजी विद्यापीठ आहे, यांच्याबरोबर MOU आम्हाला करायचं आहे. त्याची प्रोसिजर आम्ही आता स्टार्ट करत आहोत. त्याचप्रमाणे एम्स आणि राम मनोहर लोहिया हे जे दिल्लीचे हॉस्पिटल्स आहेत तिथं MOUचं चाललेलं आहे. त्याचप्रमाणे जर इकडचं म्हणजे महाराष्ट्रातलं जर आपण विचार केला तर सेंट जॉर्ज हॉस्पिटल बरोबर बोलणी सुरू आहे, जहांगीर हॉस्पिटल आहे, वॉनलेस हॉस्पिटल मिरज ह्यांच्यासोबत टायअप करण्याचे हे चाललेलं आहे. त्याचप्रमाणे वोकार्ड इन्स्टिट्यूट्स किंवा अपोलो ग्रुप यांच्याबरोबर MOU करायचं आमचं चाललेलं आहे, ज्याच्या अंतर्गत काय होईल की जे विद्यार्थी इथे सुट्टीला येतील ह्या स्टुडंट एक्सचेंज प्रोग्राममध्ये ते येऊन इथं इकडच्या पेशंट्सला ॲज अ ऑब्झर्वर ते बघू शकतील आणि ज्यांनी करून त्यांना इंडियन सिस्टीम कशी आहे किंवा इंडियन रुग्ण कसे आहेत, ते कसे चालवले जातात हॉस्पिटल्स, हे देखील त्यांना एक ओरिएंटेशन मिळेल. ह्या अंतर्गत हे MOU करायचे सुरू आहेत. सर, कझान युनिव्हर्सिटीचे जे काही कार्यक्रम आहेत ते अमेरिका आणि कॅनडाने पण स्वीकारलेले आहेत, त्या संदर्भात सांगा. ही एकमेव, परत मी सांगतो की ही एकमेव अशी युनिव्हर्सिटी आहे ज्याच्यात रॉयल कॉलेज ऑफ कॅनडा आणि युनिव्हर्सिटीचे काही रेसिडेन्सी प्रोग्राम्स ऍक्सेप्ट केलेले आहेत. म्हणजे काय होणार आहे की आज आपल्याला माहिती आहे की पोस्ट ग्रॅज्युएशन हे खूप
अवघड विषय झालेला आहे इंडियामध्ये ॲडमिशनसाठी. सो काय होणार आहे की हे विद्यार्थी पासआउट झाल्यानंतर ह्यांना कॅनडामध्ये, अमेरिकेमध्ये रेसिडेन्सी करण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे. सो बिकॉज इट्स अ स्टुडंट एक्सचेंज प्रोग्रामच्या अंतर्गत हा प्रोग्राम आहे. सर, आम्हाला जेवढी माहिती आहे त्या माहितीनुसार 150 विद्यार्थ्यांनी जर ऍडमिशन घेतलं तर त्यातले 50 ते 60 विद्यार्थी शेवटपर्यंत आपलं शिक्षण पूर्ण करतात, पूर्ण डिग्री घेऊन येतात. पण मात्र कझान युनिव्हर्सिटीचा जो रिझल्ट आहे तो 90 ते 100% आहे. त्या संदर्भात सांगा. त्याचं जर ऍडमिशन प्रोसिजर जर तुम्ही बघितली की सिलेक्शन जेव्हा आम्ही करतो ते फार ज्याला म्हणतो की जर मेरिटोरियस असला तरच आम्ही त्यांना ऍडमिशन देतो. कारण आज आपल्याला माहित आहे की जर आपल्याकडे एक मिडल क्लास एका फॅमिलीकडे जर 4-4.25 लाख रुपये जर त्यांचे खर्च करण्याची कॅपॅसिटी असली आणि विद्यार्थ्याला जर 50% मार्क असले तर सहजच कुठल्याही कॉलेजमध्ये आज ऍडमिशन होऊ शकतं. आपल्याला माहित आहे की MCI अंदाजे 3-4 हजार विद्यार्थी प्रत्येक वर्षी बसतात आणि त्याचा निकाल फक्त 10% आहे. त्याच्यातलेही 50% विद्यार्थी हे रशियाचे असतात. सो आम्हाला क्वालिटी ठेवायची आहे म्हणून आम्ही काय केलेलं आहे की 2012 पासून आम्ही फक्त फर्स्ट क्लासचे जे विद्यार्थी आहेत त्यांनाच आम्ही तिथं त्यांचा प्रवेश करतो. ज्यांनी तुम्ही बघितलं आहे की त्यांची पासिंग आउट रेट नॉट ओनली फ्रॉम कझान स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी बट MCI त्यांचे निकाल उत्तम आहेत. सर, MCI स्क्रीनिंग टेस्ट संदर्भातच मला विचारायचं आहे. 2012 ते 16चा जो रिझल्ट पाहिला तर त्यामध्ये अनेक विद्यार्थी जे पास होतात त्याचा जी कामगिरी यांची आपण पाहतो ती त्यामध्ये तुमच्या जो कन्सल्टन्सी आहे एकी एज्युकेशन कन्सल्टन्सी हिचा किती यशामध्ये त्या वाटा आहे? आता आम्ही असं ऑफकोर्स म्हणणार नाही की वी आर द बेस्ट पीपल किंवा आमची युनिव्हर्सिटी चांगली आहे. विद्यार्थ्यांचे रिझल्ट्स हे बोलतात आणि पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेने ते बघितलेलं आहे. त्याच पद्धतीने पूर्ण भारताला ऑलरेडी माहित आहे की कझानमध्ये जाणारे विद्यार्थी हे फर्स्ट किंवा सेकंड अटेम्प्टमध्ये पास होतात. ह्याच्यात भरपूर महत्त्वाचं एक हे कसं आहे म्हणजे आमची आयडियोलॉजी काय आहे ह्या प्रक्रियेमध्ये की जर आज एखादा विद्यार्थी ज्याला 50% मार्क मिळालेत किंवा आपण असं बघूया की जनरली एक जो MBBSचा विद्यार्थी आहे ज्याला MBBS इंडियात करायचं आहे तो कधीच आपलं कॉलेज फायनलाइज करत नाही. त्याला फक्त इंडियात कुठेही कॉलेज मिळू देत पण मला MBBS करायचं आहे. तर आपण एक एक्झाम्पल बघूया की जर 50% मार्क मिळाले आणि नीटमध्ये फेल झाला, CET मध्ये फेल झाला तर त्याला एम्समध्ये किंवा ख्रिश्चन मेडिकल कॉलेज वेलोरमध्ये प्रवेश मिळेल का? कारण ह्या इंडियाच्या टॉप युनिव्हर्सिटीज आहेत. तर मग जर त्याला तिथं मिळत नाही तर ह्या युनिव्हर्सिटीजमध्ये ज्या कझान ही टॉपची युनिव्हर्सिटी आहे तर आमचं एवढंच म्हणणं आहे की आपल्याला माहिती आहे की 12वीचे मार्क्स चांगले असले तरच आम्ही त्यांना तिथं प्रवेश देतो. कारण आम्हाला नीटची गरज नाहीये ऍडमिशनसाठी आणि CETच्या मार्क्सची गरज नाहीये. आणि ह्याच्यात कॅच आजकाल असं आहे ना की बरेचदा असं होतं की पेरेंट्सला किंवा विद्यार्थ्यांना कसं होतं की त्यांनी काहीतरी इन्फॉर्मेशन एक दुसऱ्या युनिव्हर्सिटीज बद्दल ऑलरेडी घेतलेली असती आणि त्यांना तेच ऐकायचं असतं जे म्हणजे त्यांनी इन्फॉर्मेशन घेतलेली आहे. मग त्यांना जर वेगळं काहीतरी सांगितलं तर ते ऍक्सेप्ट करत नाहीत. आज आपलं गव्हर्नमेंट खूप फार चांगला रोल घेतो की नीट सारखी ही एक्झाम जरी अवघड असली तरी आज आपल्याला माहिती आहे की नीट ही पूर्ण भारतभराचे मेडिकल कॉलेजेस आज आपल्याला ओपन आहेत. म्हणजे काय होतं की जनरली विद्यार्थी जर एंट्रन्स दिली तर किती 4-5 एंट्रन्सेस देऊ शकत होता ज्याला ते माहित आहेत. बट आज तुम्ही ऑल इंडियामध्ये तुमचं ऍडमिशन्स होऊ शकतात. शिवाय ह्याच्यात आमचा रोल कसा असतो की आम्ही विद्यार्थ्याला काय सांगतो किंवा पालकांना काय सांगतो जो निकाल आहे तो ऍक्सेप्ट करायला यायला पाहिजे. म्हणजे जर तुम्ही पास झालाय तर जे मार्क्स आहेत ते तुम्ही ऍक्सेप्ट करा. उद्या जर आपला बोर्डनी सांगितलं किंवा गव्हर्नमेंटने म्हणलं की एकदा जर तुम्ही पास झालं आणि इम्प्रूव्हमेंट एक्झाम द्यायची नाही कारण तुम्ही किती वर्षे इम्प्रूव्हमेंट एक्झाम देत राहणार आहात तेव्हा काय करणार. सो वेट अँड वॉच हा जो एक प्रकार असतो म्हणजे जे आजकाल आम्हाला भरपूर बघायला मिळतं की हे झाल्यावर ते करूया ते झाल्यावर ते करूया ह्याच्यासाठी बऱ्याच विद्यार्थ्यांचं नुकसान होतं आणि पालकांच्या डिसिजन मेकिंगवर थोडंसं हे असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं MBBS हा अभ्यासक्रम फार अवघड आहे. मी स्वतः तो केलेला आहे म्हणून सांगतो कारण इट इज अ डिफिकल्ट कोर्स आणि त्याच्यात आपण कुणाला ब्लेम करू शकत नाही किंवा कुणाला एक्सक्यूज देऊ शकत नाही. जर विद्यार्थ्यांनी अभ्यास केला तरच तो पास होणार आहे, तरच तो स्क्रीनिंग टेस्ट देणार आहे आणि तरच तो प्रॅक्टिस करणार आहे. ह्याच्यात बाकीच्यांचे जे रोल्स असतात ते खूप लिमिटेड असतात. सो सिलेक्शन करताना आम्ही तेच बघतो मानसिकता. कारण आज बऱ्याचदा काय होतं की
टेलिफोनिक इन्फॉर्मेशन द्या. सो टेलिफोनिक इन्फॉर्मेशननी विद्यार्थ्याचे काही प्रश्न नसतातच, कारण त्याला ऍडमिशन घ्यायचं असतं आणि पालकांचे जास्ती प्रश्न असतात. सो विच इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. बट जोपर्यंत आम्ही विद्यार्थ्यांना बघत नाही, वी डोंट फायनलाइज द ऍडमिशन. कारण दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण जर विद्यार्थ्याची मानसिकता नसली शिकण्याची, तर त्याला तिथं उगीच पाठवून त्याचं करिअर बरोबर खेळणं हे मला योग्य वाटत नाही. आणि वर्षही त्यातमध्ये वाया जाऊ शकतात. येस. नक्कीच सर. मला एक फोन आलेला आहे. ज्योत्स्ना आपल्याला प्रश्न विचारतायत. ज्योत्स्ना, विचारा आपला प्रश्न. नमस्कार ज्योत्स्ना, विचारा आपला प्रश्न. हा, माझा प्रश्न असा आहे की या कझान युनिव्हर्सिटीमध्ये पीजी कोर्सेस अवेलेबल आहेत का आणि त्याची फीज वगैरे काय असते? नक्कीच ज्योत्स्ना, तुमच्या प्रश्नाचं उत्तर आम्ही देऊ. मात्र कार्यक्रमामध्ये घेते एक छोटासा ब्रेक. मातीच्या काळजातून हिरवं स्वप्न फुलवणारा शेतकरी आणि त्याच्या यशोगाथा. पारंपरिक शेतीला नव्या तंत्रज्ञानाची जोड देऊन उत्पादन आणि विक्रीचं तंत्र सांगून अधिकाधिक उत्पन्न मिळवून देणारं शेतकऱ्यांच्या जीवाभावाचं बातमीपत्र ॲग्रोवन. दररोज सकाळी 7 वाजता फक्त साम टीव्हीवर. सहप्रायोजक अनेक व्याधींवर संजीवनी योगोपचाराचे उत्तम ठिकाण म्हणजेच कबीर बाग मठ संस्था. हे आला आंबा पिकली कैरी, आला उन्हाळा दोन वारी, लहानपणीची विजली. व्हॅसलीन ॲलो सूट समरचं लाईट बॉडी लोशन ह्यात आहेत प्युअर ॲलो एक्स्ट्रॅक्ट, जे उन्हाळ्यात तुमच्या त्वचेला देतात 24 आवर्स हायड्रेशन आणि ती बनवतात सॉफ्ट अँड फ्रेश. करीना सर्वात छान सुगंध ओळखू शकते का? यात ती गंमत नाही. असू शकतो पण नाही. हाच आहे. हजारो फुलं आहेत तिथे. हाच आहे बेस्ट परफ्यूम. ओह, लक्स. लक्स मध्ये आहे आता फ्लोरल फ्युजन ऑइल. लक्सचा परफ्यूम दरवळतो फुलांपेक्षाही जास्त. वेलकम टू द गोल्डन ग्लो फेअरनेस ट्रीटमेंट. फेअर अँड लवली आयुर्वेदिक हेअर क्रीम. हे फक्त क्रीम नाही, गोल्डन ग्लो ट्रीटमेंट आहे. नवीन फेअर अँड लवली आयुर्वेदिक केअर, ज्यात आहे कुंकुमादी तैलम आणि केशर, जे देई गोल्डन ग्लो. वाव, खरंच गोल्डन ग्लो. नवीन फेअर अँड लवली आयुर्वेदिक केअर. मी हेल्प करू? पोरप पोरप हे तर रगडावं लागेल. आंटी पोरप पोरप. पापा पोरप म्हणजे पोरपो म्हणजे नवीन सर्फ एक्सेल मॅजिक लिक्विड खास मशीन साठी. बस करा पोर रब पोर. हे चिवट डाग 100% काढतं मशीन मध्ये. कॅच. हे स्वच्छ नाहीये. प्युरिफायरच्या पाण्यानं धुतलंय. जे ह्याला लागलेल्या केमिकल्स साठी पुरेसे नाही. हा बघ, माय न्यू प्युरिट अल्टिमा आरो प्लस युव्ही प्लस ऑक्सिट्यूब. आरो प्लस युव्ही पिण्याचं पाणी प्युरिफाय करते आणि त्याची ऑक्सिब्लास्ट टेक्नॉलॉजी भाज्या आणि फळांवरची केमिकल्स हटवते. शुद्ध पाणी, शुद्ध भाज्या आणि फळं. प्युरिट अल्टिमा. तुम्हाला वाटतं की तुमचे ड्राय केस स्मूथ असावेत आणि बाउन्सी सुद्धा? काही शॅम्पू ड्रायनेस तर दूर करतात, पण त्याने केस बाउन्सी आणि घनदाट दिसत नाहीत. डव्ह ऑक्सिजन मॉइश्चर निराळा आहे. यातील ऑक्सिजन फ्युज कंडिशनिंग केसांना पोषण देतं, केस स्मूथ बाउन्सी बनवतं, केस दिसतात 95% जास्त घनदाट. डव्ह ऑक्सिजन मॉइश्चर. 2 सिंपल स्टेप्स मध्ये मिळवा स्मूथ घनदाट केस. नवीन शॅम्पू प्लस कंडिशनर पॅक फक्त 5 रुपयांमध्ये. सहप्रायोजक चेहऱ्यावरचे वांग, काळ्या डागांची चिंता आता करू नका. उपाय एकच, निशा हर्बल गौरी ऑइल वांग ऑइल. वाघमारे वराडी मसाला दे रोजच्या जेवणाला स्वाद जरा अटके. ब्रेक नंतर महाराष्ट्र कॉलिंग मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. सर, आपल्याला ज्योत्स्ना यांनी ब्रेकवर जाण्याआधी प्रश्न विचारलेला, तर त्यांच्या प्रश्नाला आधी उत्तर देऊयात, मग चर्चेला सुरुवात करूया. पोस्ट ग्रॅज्युएशन हे कझान स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये रशियन लँग्वेजमध्ये असणार आहे. कारण तिकडचे जे प्रोफेसर्स वगैरे आहेत हे सगळे
पोस्ट ग्रॅज्युएशनला थोडंसं ट्रान्सक्रिप्टचा इंडियन, कारण जर इथून संपवलं तर ट्रान्सक्रिप्टचा कधी कधी इश्यू येऊ शकतो. सो 1 वर्षाचं पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे 1 वर्षाची तुम्हाला लँग्वेज करावी लागते, शिकावी लागते आणि मग तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये तुमचे जे इकडचे मार्क्स आहेत, MBBSचे जे मार्क्स आहेत त्याच्या बेसिसवर तुम्हाला कुठली फॅकल्टी पाहिजे तिथं तुम्ही तुमचा प्रवेश करू शकता. नक्कीच सर. आता एक असा समोर यायला लागलेली गोष्ट आहे की 9 लाखात MBBS, 12 लाखात MBBS अशा पद्धतीच्या जाहिराती केल्या जातात आणि अनेकदा पालक त्याला फसतात आणि मग चांगल्या संस्थांवरचाही विश्वास उडायला लागतो. त्या संदर्भात आमच्या पालकांचं सर्वात महत्वाचं म्हणजे जी शंका आहे ती दूर करा पहिले. ह्याच्यासाठी मला तुम्हाला एक एक्झाम्पल द्यायचं आहे की कसं असतं की जेव्हा विद्यार्थी ह्याला आपण एक लहान बाळ असं करूया आणि आपण पालकाच्या ठिकाणी ठेवूया. तर एक जर महागडी एक वस्तू असली आणि जर कधी कधी पालकांचं बजेट नसतं, सगळ्यात हे लोक फसणारे कोण आहेत? बजेट. तर कसं होतं की मला हे खेळणं द्या, हे खेळणं द्या, हे खेळणं द्या आणि ते खेळणं आपण असं व्हिज्युअलाइज करूया हे MBBSचं खेळणं आहे. मग काय होतं की नाही ते महाग आहे, ते नाही करू शकत, आपण दुसरं घेऊया, तुला नंतर देतो. आणि ते खेळणं कुठं तर आपल्याला दुसऱ्या ठिकाणी स्वस्तात मिळालं तर आपण तो पालक काय करतो, तो घेतो आणि त्या विद्यार्थ्याला किंवा त्या मुलाला जाऊन देतो. त्याच्या मनात ते ऑलरेडी त्याला माहित असतं की ह्याची क्वालिटी काही चांगली नसणार आहे कारण हे मला स्वस्तात मिळालेलं आहे आणि ते जेवढं चालेल तेवढं चालेल. जेव्हा ते तुटतं तेव्हा काय होतं की ऑलरेडी मुलगा नाराज होतो. मुलगा नाराज झाल्यानंतर पालकाच्या मनात ते हे असतं की बाबा अरे मी तर त्याचे जे माझा डिसिजन आहे तो तर चुकला. तर तेव्हा काय करतो तो जो पेरेंट असतो तो काय करतो, ते खेळणं घेऊन परत त्या वेंडरकडे जातो आणि म्हणतो की तुम्ही मला हे असलं कसलं खेळणं दिलेलं आहे की ह्याची क्वालिटी काहीच नाहीये. मग ते तेव्हा काय म्हणतात की ह्या बजेटमध्ये तुम्हाला हेच मिळणार आहे. सो हे जे 9 लाख आहे, 12 लाख आहे, हे कधी आले? हे या वर्षापासून आले. आपण किती वर्ष महाराष्ट्रात राहतो, भारतात राहतो, हे अगोदर का नव्हतं? ही एक मार्केटिंग गिमिक आहे आणि ह्याला अजिबात बळी पडू नका, हे याचं सोपं उत्तर आहे. सर, जेव्हा विद्यार्थी रशियामध्ये राहणार असतात तेव्हा रशियन सरकारशी, रशियन एम्बेसीशी संबंध असणं त्यांच्यासाठी ते गरजेचं असतं. उद्या कधीही कोणताही प्रॉब्लेम झाला तर AK एज्युकेशन कन्सल्टन्सी कशा पद्धतीने त्यांच्याशी संलग्न राहून काम करते त्या संदर्भात सांगा. एम्बसीचा रोल फार महत्वाचा आहे ह्याच्यात. म्हणजे ती रशियन एम्बसी असू देत किंवा इंडियन एम्बसी असू देत. मी आमच्या प्रत्येक विद्यार्थ्यांना किंवा पालकांना हेच सांगतो की इंडियन एम्बसीच्या गाईडलाईन्स तर तुम्ही पहा. म्हणजे काय की तुम्ही कॉलेज सिलेक्ट करताना MCI लिस्टेड कॉलेज असणं गरजेचं आहे. MCI लिस्टेड कॉलेज म्हणजे मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया लिस्टेड कॉलेज म्हणजे काय की त्याची नोंद वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन मध्ये असायला पाहिजे. ज्या कंट्रीमध्ये तुम्ही शिकत आहात म्हणजे रशियामध्ये, म्हणजे रशियाच्या इंडियन एम्बसीमध्ये त्याचं नाव असणं अपेक्षित आहे. इंग्लिश मीडियम मध्ये तो कोर्स चालू आहे का हे करणं गरजेचं आहे. हॉस्टेल तिथं मिळू शकतं का हे फार महत्वाचं आहे. आणि हे जे पॅकेजिंगचं मगाशी आपण बोललो, तिथं पॅकेजनी फी भरायची का सेमिस्टरनी फी भरायची का वार्षिक फी भरायची? कारण फी ही वर्षालाच भरली जाते. आणि प्रत्येक एम्बसीमध्ये गाईडलाईन्स असतात की कुठल्याही एजन्सीकडे भारतात पैसे भरायचे नसतात. त्या विद्यापीठांनी त्यांचे बँक अकाउंट असतात. विद्यार्थ्यांनी वैयक्तिक फी तिथं भरायची, त्या रिसिप्ट तुम्ही तुमच्या पालकांना द्या. सो ह्या गाईडलाईन्स तर जर आपण फॉलो केला तर हे जे मोठं रॅकेट आहे ह्याच्यात विद्यार्थी अडकणार नाहीत. आणि आम्ही वारंवार इंडियन एम्बसी किंवा तिकडचं गव्हर्नमेंटचा का उल्लेख करत आहे कारण हे खूप जोरात सुरू आहे आणि कुठं ना कुठं तर बरेच पालक ह्याला फसलेले आहेत. सर, मगाशी आपण चर्चा करताना मुद्दा आला होता की जुलैमध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट करून ऍडमिशनची प्रोसेस होऊ शकते. तर खऱ्या अर्थाने कधी शैक्षणिक वर्ष सुरू होतं आणि सुट्ट्या महत्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांना पुन्हा भारतात येऊन त्यांच्या सुट्ट्या घालवायची इच्छा असते, त्यामुळे सुट्ट्या कधी कधी असतात? कॉलेज जे आहे हे 1 सप्टेंबरला स्टार्ट होणार आहे. 2 सेमिस्टर आहेत. जानेवारीचं सेमिस्टर ज्याला आपण विंटर सेमिस्टर म्हणतो आणि समर सेमिस्टर हे फेब्रुवारी टू जून आणि जुलै ऑगस्ट 2 महिने सुट्ट्या असते. त्या सुट्टीमध्ये विद्यार्थी पुन्हा येऊ शकतात. जे विद्यार्थी ह्या वर्षी नीट देणार नाही आहेत त्यांचा ऍडमिशन राऊंड आहे 23 जुलैला पुण्या या ठिकाणी ऍडमिशन राऊंड असणार आहे. आणि नीट झाल्यानंतर 31 जुलैला जो राऊंड असणार आहे तो फायनल राऊंड असणार आहे पुण्यामध्येच. तर ज्या विद्यार्थ्यांना नीटची परीक्षा अवघड जर गेली असेल तर ऑफकोर्स त्यांनी त्यांचा प्रवेश प्रक्रिया तिथे करू शकतात.
सर आता तुम्ही मगाशी सांगितलं की रशियामध्ये जी फी असते ती अमेरिकन डॉलरमध्ये स्वीकारली जाते, तर मग कशा पद्धतीने भारतीय रुपयाचं डॉलरमध्ये रूपांतर करून फी देता येऊ शकते? आमचे काही फोरेक्स पार्टनर्स असतात, म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे जे अधिकृत प्रतिनिधी असतात, तर आम्ही त्या पेरेंटची आणि त्या पार्टनरची ओळख करून देतो, ज्याच्या अंतर्गत विद्यार्थी किंवा पालक त्या कंपनीला भरतात आणि त्यांना ते US डॉलर्स मिळू शकतात, एक्सचेंज मिळू शकतात. सर आणि जर विद्यार्थी तिथे राहत असेल, हवामान मानवलं नाही किंवा अनेकदा असं होतं की विद्यार्थी आजारी पडतात, मग अशा वेळेस त्यांचे पालक त्यांच्या बरोबर नाहीत, मग त्यांची काळजी कोण घेतं? त्यांचा पालक तिथं मी असणार आहे फर्स्ट ऑफ ऑल. प्लस सगळ्या विद्यार्थ्यांना मेडिकल इन्शुरन्स असतो आणि मेडिकल इन्शुरन्सच्या अंतर्गत जी ट्रीटमेंट त्यांना तिथे मिळणार आहे ती फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे. आणि जर विद्यार्थी आजारी असला सो ही कॅन इन्व्हाइट अ डॉक्टर, त्याच्या रूममध्ये डॉक्टर येतो आणि त्याला ट्रीटमेंट देऊ शकतो. जर काही एक्स्ट्रीम सिच्युएशन्स असला तर विद्यार्थ्याला ऍडमिट देखील केलं जातं आणि त्याचे ऑपरेशन्स असतील किंवा लागणारी जी काही ट्रीटमेंट आहे ती त्याला फ्री ऑफ कॉस्ट दिली जाते. सर रशियामध्ये विद्यार्थी शिक्षण घेणार पालकांपासून लांब राहणार, पण पालकांना विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची खूप इच्छा असते, त्यामुळे ते कशा पद्धतीने संवाद साधणार? आणि दुसरं महत्वाचं म्हणजे पालकांना त्यांचं प्रोग्रेस कार्ड कसं काय करणार? पालक दररोज त्यांना फोन करू शकतात. आज स्काईप आहे, स्काईपच्या थ्रू ते बोलू शकतात. वायफाय आणि इंटरनेट युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये फ्री आहे, सो ते वापरू शकतात. आणि प्रोग्रेस कार्डचा जो हा विषय आहे हा फार महत्वाचा आहे, कारण ज्या विद्यार्थ्यांचे लोन्स आहेत, जर प्रोग्रेस कार्ड नसलं, म्हणजे जर विद्यार्थी जरी फेल झाला तरी फेलचं पण प्रोग्रेस कार्ड मिळत असतं रशियात. हे बऱ्याच पालकांना माहीत नसतं. आणि इथं आल्यावर मुलं काय जनरली सांगत असतात, नाही आम्हाला ते मिळत नसतं, आम्हाला ते हे करत नसतं. प्रत्येक वर्षाचा प्रोग्रेस कार्ड जुलै महिन्यात विद्यार्थ्यांना मिळत असतो. काही विद्यार्थी ते घेतात, काही विद्यार्थी घेत नाहीत. ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांना तो प्रोग्रेस रिपोर्ट लागत असतो त्यांनी आमच्या ऑफिसला कॉन्टॅक्ट करावं आणि त्यांना तो नक्कीच तो प्रोग्रेस रिपोर्ट मिळणार. कारण जर पास झाला नाही विद्यार्थी तर त्याच्या पुढच्या वर्षाचं लोन देखील तिथंच थांबतं अनलेस तो पास होईल. अच्छा, म्हणजे प्रोग्रेस रिपोर्ट हा पालकांपर्यंत येतच असतो, कारण तो त्यामुळे लोन रिलेटेड आहे, बरोबर, आणि त्यामुळे ते गरजेचं असल्यामुळे आणि तुम्ही अनेकदा त्यांच्याशी संपर्कात असल्यामुळे त्या गोष्टी सतत क्लिअर असतात. सर कार्यक्रमाची वेळ तर संपत आलेली आहे, पण अनेक पालकांच्या तुम्ही शंका दूर केलेल्या आहेत. जाता जाता आमच्या पालकांना काय सांगा? वेट अँड वॉच ही पॉलिसी ठेवू नका. जर नीटमध्ये जर तुमचा इथं तुम्हाला ऍडमिशन भारतात मिळत असेल अवश्य इथं शिका, पण जर तुम्हाला चांगले मार्क्स आहेत आणि जर तुम्हाला क्वालिटी एज्युकेशन घ्यायची इच्छा असेल तर नक्की आम्हाला संपर्क करा आणि जे तुमच्या ड्रीम्स आहेत ते आमच्या मार्फत आम्ही नक्की पूर्ण करायचा प्रयत्न करू. सर नक्कीच तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात, आमच्या पालकांना इतकं छान मार्गदर्शन केलं, तुमचं मनापासून आभार. थँक्यू सो मच. मला नक्कीच खात्री आहे की अनेक पालकांचे कझान युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थ्यांना MBBS साठी ऍडमिशन घेण्याबद्दलच्या शंका दूर झालेल्या असतील. सध्या या विषयासह इथेच थांबतेय. नमस्कार.